आपण हे पोस्टर पाहिलं असेल. आपण हे पोस्टर पहा. हे गेले 2-3 दिवस झाले ही पोस्ट सोशल मीडियामध्ये फिरत आहे. बऱ्याच लोकांनी ते पाहिले, त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. हे जे पोस्टर पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक म्हणजे RSSचे द्वितीय सरसंघचालक महादेव सदाशिव गोळवळकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं स्वतःला लाँग मार्चचे प्रणेते बनवणारे, रिपब्लिकन नेते स्वतःला म्हणणारे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष. आता कसं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणायचं हे सुद्धा फार मोठी पंचायत आहे, अवघड आहे. हा सुद्धा चेष्टेचा विषय आहे. तरीसुद्धा रिपब्लिकन पक्षाचे नेते स्वतःला बनवणारे जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव, यांचा मुलगा जयदीप जोगेंद्र कवाडे माधव गोळवळकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं अभिवादन करणारी ती पोस्ट आहे, ते पोस्टर आहे. ते सध्या सोशल मीडियामध्ये ते फिरत आहे. हे सारं पाहिल्यानंतर कधी काळी वाघाची डरकाळी फोडणारी भाषणं देणारे, स्वतःला लाँग मार्च नामांतराच्या लढ्यामध्ये योगदान देणारे, स्वतःला लाँग मार्च म्हणून घेणारे जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव महादेव गोळवळकराच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं अभिवादन करताना ते पोस्टर पाहिल्यानंतर असं म्हणून वाटायला लागलं की वाघाच्या पोटी गिधाड जन्माला. प्रस्थापिताची चाकरी हुजरेगडी करून चळवळीच्या नावानं चळवळीचं नाव घेऊन चळवळीला बदनाम करून हे वाघापोटी गिधाड जन्माला आला असं म्हणावं तर आता वाघच वाघ राहिला नाही. जोगेंद्र कवाडे नावाचा कधी काळचा डरकाळे फोडणारा वाघच राहिला नाही. त्यांची बी शेळी होऊन बसली. त्यामुळे शेळीच्या पोटी ही गिधाड असं म्हणावं लागेल. मी मांजरं कुत्रं असं उपमा देणार नाही, गोंडा गोळणार असं उपमा देणार नाही. कारण उपमा देऊन तुम्ही कुत्र्याचं सुद्धा अपमान करू इच्छित नाही. कुत्रा सुद्धा इमानदार प्राणी असतो, इमानी प्राणी असतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी चळवळीशी गद्दारी आणि बेमानी करणाऱ्याला समाज कधीच माफ करणार नाही. कवाडे साहेब, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी चळवळीशी गद्दारी आणि बेमानी करणाऱ्यांना समाज कधीच माफ करणार नाही. एक दिवस समाज अशा गद्दारांना जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढी लाचारी, एवढी किळसवाणी बेमानी मी आजपर्यंत पाहिली नाही. एवढी किळसवाणी लाचारी आणि बेमानी मी कधीच पाहिली नाही. अरे तुम्हाला RSSचा विचार जर आवडत असेल तर दोघाही बाप लेकाने RSSची चड्डी आणि काळी टोपी घेऊन RSSच्या कल्पात जावा ना. काय म्हणणं नाही आमचं, तुमच्या वाचून नाहीच तटस्थ आंबेडकरी चळवळ, जावा ना. तुम्हाला RSSचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार, भाजपचा विचार पटत असेल, त्या खलनायकाला तुम्हाला अभिवादन करू वाटत असेल, ज्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे, ज्या RSSच्या अधर्माच्या विरोधात लढून मानवतावादी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्म निरपेक्ष, जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा भारत तुम्हाला निर्माण करणारी आंबेडकरी चळवळीचा विचार तुम्हाला घेऊन राजकारण करायचं सोडून आंबेडकरीवादी चळवळीच्या विरोधात असणारी विचारधारेच्या खलनायकाच्या अभिवादन तुम्हाला करताना लाज कशी वाटली नाही जयदीप कवाडे? अरे एवढ्या मोठ्या बापाचा पोरगा ना तो, आणि बापाला बी कशी लाज वाटली नाही? पोरगा काय करतोय बघ, दिसत नाही का? तुमचा पोरगा काय करतोय दिसत नाही का? म्हणून या ठिकाणी मला वाटतं की बाबा एवढी किळसवाणी लाचारी आणि एवढी किळसवाणी बेमानी मी कधीच पाहिली नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की जोगेंद्र कवाडे साहेब, जोगेंद्र कवाडे
आपल्या मुलाला तुम्ही RSSचा भडवा बनवला. अरे थू तुमच्या जिंदगीवर, थू तुमच्या जिंदगाणीवर. जोगेंद्र कवाडे साहेब आपल्या मुलाला जयदीप कवाड्याला तुम्ही RSSचा भडवा बनायला निघालाय. थू तुमच्या जिंदगाणीवर, थू तुमच्या जिंदगीवर. राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे हात, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे हात, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करणारे हात, छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करणारे हात, छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करणारे हात, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करणारे हात, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करणारे हात. RSSच्या खलनायकांच्या अभिवादन कधीच करू शकत नाही. RSSच्या हिंदुत्ववाद्याच्या नावाखाली ब्राह्मणवाद्यांच्या विचारधारेच्या खलनायकांच्या पायाशी नतमस्तक कधी होणार नाहीत. महापरिवर्तनवादी महापुरुषांना अभिवादन करणारे हात RSSच्या खलनायकाला कधीच अभिवादन करू शकत नाही. जयदीप कवाडे, तुम्ही अक्षम्याशी चूक केले, समाज तुम्हाला माफ करणार नाही. समाज तुम्हाला बाप लेकाला फिरू देणार नाही. तुम्हाला जयदीप कवाडे समाजात आंबेडकर चळवळी रिपब्लिकन पक्षाचं नाव घेऊन तो तुम्ही समाजात जर स्वतःच्या लाचारीचा बाजार मांडत असेल तर समाज तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही. काळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाखालची धूळ सुद्धा तुम्हाला विकत मिळणार नाही असं म्हणून प्रस्थापिताच्या आमदारकीचं तिकीट आणि लाखो रुपये नाकारणारा हा प्रबुद्ध साठे आहे. प्रस्थापितानं दिलेले आमदारकीचं तिकीट आणि वर पैसे नाकारून त्यांच्या तोंडावर म्हटलेला माणूस आहे मी, अरे सारं जगातलं देश विकून बाबासाहेबांच्या बुटाखालची धूळ सुद्धा विकत मिळणार नाही. तो प्रबुद्ध साठे मी तुमच्याविषयी बोलतोय, भूमिका मांडतोय. आज अडाणी बाप होता जोगेंद्र कवाडे. तुमच्यासारखे डरकाळी फोडणारी भाषणं करणारे वाघासारखे डरकाळी फोडणार नव्हते. लॉंग मार्च नव्हतं, काही नव्हतं. अडाणी बाप माझा होता. पण कॉलेजला जाताना माळवादाचं घर माझं, मातीचं घर, माळवादाचं घर माझं. त्या घरावर निळा झेंडा रोवून, निळा झेंडा फडकावून मी कॉलेजला गेल्यानंतर तो निळा झेंडा वाऱ्यानं पडेल, चुकून पडेल, कुणीतरी जाणीवपूर्वक पाडील म्हणून माझा अडाणी बा त्या निळ्या झेंड्याला घेऊन माळवादावर दिवसभर उपाशी पोटी बसायचा. कारण निळ्या झेंड्याचा अपमान होऊ नये, निळ्या झेंड्याचा इमान राखणाऱ्या अडाणी बापाचा हा मी पोरगा आहे. प्रबुद्ध साठे, तुमच्या ना जिंदगीवर RSSच्या खलनायकाला अभिवादन करणाऱ्या तुमच्या लाचारीच्या जिंदगीवर थुकतो मी असं. जोगेंद्र कवाडे साहेब, आपल्या मुलाला तुम्ही RSSचा भडवा बनवले. थू तुमच्या जिंदगाणीवर. अरे जय भीम, जय भीम वाला. तुम्ही कधी काय तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारीचा फॉर्म भरताना महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करताना जय श्रीरामचे नारे तुमच्या समोर लावले. जोगेंद्र कवाडे साहेब, तुमच्या समोर जय श्रीरामच्या नाऱ्यामध्ये सुरासूर तुम्ही मिसळला. एवढी लाचारी, केळस वाटतो स्वतःला जगानाच्या मनाची तर थोडीशी लाज वाटायला हवी होती. जय भीमवाला RSSच्या उरावर निळा झेंडा फडकावून क्रांतीची भाषा करणारा क्रांतिकारक असतो. तो व्यवस्थेच्या RSSची लाचारी करणारा, गांडुगिरी करणारा नसतो, लक्षात घ्या. आणि ही लाचारी तुम्ही केली. खरा आंबेडकरवादी, गांधीवादी आणि हिंदुत्ववादी कल्पात कधीच राहू शकत नाही. खरा भीम सैनिक, RSSच्या भाजपच्या विरोधात दंड थोपटून बंड करणारा खरा भीम सैनिक असतो. सत्तेच्या लाचारीच्या तुकड्यासाठी मुजरा करणारा लाचारा गोंडा घोळणारा नसतो. अरे कशासाठी एवढी लाचारी करताय? कशासाठी? सत्तेच्या उसन्या तुकड्यासाठी, अवसानाच्या तुकड्यासाठी, आमदारकीसाठी, खासदारकीसाठी, विधान परिषद. एखादी उमेदवार असं केलं तर RSSच्या जवळ जाल. RSSची, भाजपची
मर्जी सांभाळण्यासाठी तुम्ही आरेच्या खलनायक असणाऱ्या गोळवळकर, आंबेडकरी चळवळीचे खलनायक असणाऱ्या गोळवळकरांच्या स्मृती दिला ना तुम्ही अभिवादन करताय. आणि एवढी सत्तेच्या लाचारीसाठी त्यांचं लक्ष द्यावं, त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी कशासाठी? अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असणं ही जगातली सगळ्यात मोठी महानता आहे. आंबेडकरी चळवळीशी इमान असणं ही जगात सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आंबेडकरी चळवळीशी इमान असणं ही सगळ्यात मोठी ताकद, दौलत आणि संपत्ती आणि सन्मान आहे. हे सन्मान सोडून प्रस्थापिताच्या दारात कशाला गुलामी, लाचारीच का? एवढी लाचारीचा किळसवाणी प्रकार तुम्ही केलाय तो पोस्टर दाखवून. आणि म्हणून जोगेंद्र कवाडे साहेब आपल्या मुलाला RSSचा भडवा बनवला. तू तुमच्या जिंदगाणीवर. अरे पोचीराम कांबळे, तोंडातील जय भीमचा नारा बंद केला नाही आणि हातातील निळा झेंडा सोडला नाही. अशा नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या पोचीराम कांबळ्यांचं कुटुंब प्रस्थापिताच्या दारात मध्ये प्रस्थापित व्यवस्थेचे कधीच लाचार झाले नाही. ते स्वाभिमानानं जगले. हा आमचा इतिहास आहे खरं तर. आणि पॅन्थरच्या लढ्यामध्ये जे वाघ होते, पॅन्थरच्या भूतकाळाला माझा सन्मानाचा जय भीम आहे, त्यांचा मी आदरच करतो. भूतकाळा पॅन्थरच्या नेत्यांचा, पॅन्थरचा मी भूतकाळाचा मी आदरच करतो. हे नेते वाघासारखे गरजले, वाघासारखे वागले, पण ते वाघ राहिले नाही. ते प्रस्थापिताच्या राजकीय सर्कशीतील वाघ झाले. पॅन्थरच्या काळामध्ये आपल्या योगदान, त्याग आणि पराक्रमाचं प्रचंड मोबदला प्रस्थापिताच्या सत्तेच्या प्रस्थापिताच्या कळपात जाऊन त्यांनी सत्तेच्या उसण्या अवसानाच्या तुकड्यासाठी प्रचंड मोबदला घेतला. त्यांनी नामांतराच्या लढ्यात देणाऱ्या पॅन्थरच्या नेत्यांनी प्रचंड मोबदला देऊन कमावलं आपलं स्वतःचं चांगलं केलं. म्हणून आता माझ्या भीमसैनिकांनो, कितीही भूक लागली तरी गवत न खाणाऱ्या खऱ्या वाघांची निर्मितीनं वाघाची कदर करा. त्या वाघाचं नेतृत्व आता स्वीकारलं पाहिजे. वाघाचं नवनेतृत्व आता उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणून या बाप लेकाचा, जोगेंद्र कवाडे आणि जयदीप कवाडे या बाप लेकाचा इतिहास, आंबेडकर चळवळीमध्ये काळा इतिहास लिहिल्याशिवाय त्यांना समाज कधीही माफ करणार नाही. बाप लेकानं तुम्ही कुशाल आरेचं काम करा. कुशाल तुम्ही ते गोळवळकर हेडगेवाराला नव्हे तर तुम्ही मोहन भागवतला सुद्धा अभिवादन करा. आमचं काही म्हणणं नाही. पण बाबासाहेबांचं नाव घेऊन, रिपब्लिकन पक्षाचं नाव घेऊन, हातात निळा झेंडा घेऊन, निळ्या नामाटी निळा टिळा लावून तुम्ही आंबेडकरी चळवळीचे प्रतीक घेऊन तुम्ही लाचारी करा. लाचारी करण्याची गांडुगिरी करू नका. समाज तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही.